द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। बाईक टॅक्सी विरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा राज्यव्यापी एल्गार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एकाच दिवशी निवेदन। सोलापूर दिनांक 5 ऑगस्ट। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज राज्यभर बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, ठाणे, कल्याण, सातारा, पुणे, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। महासंघाने निवेदनाद्वारे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या खासगी ॲपबरोबरच भारत सरकारच्या भारत टॅक्सी ॲपमध्ये बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीचा तीव्र निषेध नोंदविला। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होणार असून शासनाने 2017 पासून खुले रिक्षा परवाने देऊन व्यवसायात आणलेल्या आणि लाखो रुपयांचे कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केलेल्या युवकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे। महासंघाने सरकारकडे खासगी व सरकारी सर्व ॲपमधील बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्याची, रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करणारे ठोस धोरण जाहीर करण्याची आणि चालक संघटनांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची मागणी केली आहे। प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांनी सांगितले की रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणणारा कोणताही निर्णय महासंघ सहन करणार नाही। शासनाने तात्काळ बाईक टॅक्सीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनात सर्व जिल्ह्यांतील महासंघाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने रिक्षा व टॅक्सी चालक सहभागी झाले। प्रतिनिधी सचिन कांबळे। संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळपास 18 जिल्ह्यातून आजच्या दिवशी राज्यव्यापी निवेदन सादर करण्यासाठी म्हणून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या सूचनेनुसार राज्यभरातून निवेदनं प्रत्येक आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सर्वच तेथील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने पोहोचलेले आहेत। विषय हा होता खाजगी व सरकारी ॲपमधील बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करणं, रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारांचे संरक्षण करण्याबाबत म्हणून या विषयाबद्दल निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेले आहे। या बाईक टॅक्सीमुळे येणाऱ्या रिक्षा चालकांवरील बऱ्याच अडीअडचणी दूर होतील अशी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवेदनानुसार, त्यांच्या सूचनेनुसार निवेदन सादर करण्यात आले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। व्हिडिओ लांबच लावायचा आपल्याला, हॅलो नको या आमच्या दोघांचे मत। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील तब्बल जवळजवळ 20 जिल्ह्यातून संघटनेकडून ही खाजगी सरकारी ॲपमध्ये बाईक टॅक्सीचे चालू करण्यात आलेले आहे, त्याच्यावर बंदी आणावी याबद्दल सर्व जिल्ह्यातून एकाच वेळी आजच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ते निवेदन आज सगळ्यांनी तिथं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्याच्याबद्दल रिक्षा टॅक्सी चालकांच्या रोजगाराचं संरक्षण आहे हे अबाधित राहावं म्हणून त्याच्या विरोधात हे आजचं निवेदन देण्यात आलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ। ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं महासंघ फक्त चालतात। चालक बांधवावर जेव्हाही संकट आलं त्यावेळी धावून येणारा संघ म्हणजे एकमेव वाहतूक संघटना संयुक्त महासंघ। आज चालकांवर मोठा संकट आलेला आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार या दोघांनी लोकांना रोजगार म्हणून 2017 साली खुले परवाने म्हणजेच ओपन परमिट हे धोरणेनुसार सर्वांना रोजगार मिळावा म्हणून ओपन परमिट सुरू करण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने सोलापुरात जवळपास 13 ते 14 हजार नवीन परमिट घेण्यात आले आणि पूर्ण राज्यात जवळपास 10 लाख परमिट नवीन घेण्यात आले आणि या युवकांनी आपली एक रोजगारीसाठी, आपल्या एक व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेऊन चालक व्यवसाय सुरू केला, रिक्षा व्यवसाय सुरू केला आणि ते व्यवसाय सुरू करत असताना
सरकारवर एक विश्वास ठेवला की सरकारने जे धोरण केले खुले परमिटचं आणि आम्हाला जे व्यवसाय दिलेला आहे त्यावर आम्ही ठामपणे राहून इमानदारीने व्यवसाय करू आणि आज ते इमानदारीने व्यवसाय करत आहे. पण सरकारने आज जे भूमिका घेतलेली आहे की बाईक टॅक्सी, जर तुम्हाला बाईक टॅक्सी सुरूच करायची होती तर 2017 साली खुले परमिट चालूच करणे योग्य नव्हतं. आणि आपण जर खुले परमिट चालू केले असेल तर मग ज्या बेरोजगार युवकांना आपण रोजगार दिलेला आहे त्यांना पुन्हा बेरोजगार करण्याचं धोरण जे सरकारने घेतलेलं आहे त्या विरोधात आज महासंघाने जवळपास 18-20 जिल्ह्यात एकाच वेळी एकाच दिवशी एकच संघटनेमार्फत महासंघामार्फत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलेले आहे. येणाऱ्या काळात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन महासंघाचा शिष्टमंडळ भेट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना हे दाखवून देऊ की आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे आणि त्यामध्ये जर रिक्षा चालकांवर असं गदा आणण्याचं काम जर सरकार करत असेल तर आम्हाला आंदोलन शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि ते राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची ताकद महासंघामध्ये आहे. दुसरी गोष्ट, काही पत्रकार बंधूंनी आम्हाला विचारले होते की आपण इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले आणि तेव्हा रिक्षा चालकांनी पाठ फिरवली. तर त्यांचं एकच उत्तर मी देऊ इच्छितो की पाठ फिरवली नाही. आज सरकारने रिक्षा चालकांवर असं संकट आणलेलं आहे की रिक्षा चालक जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत त्याचं घर चालत नाही, त्याचे मुळे उपाशी पडतील. त्यासाठी रिक्षा चालकांना माहीतच आमच्यावर अन्याय झालेला आम्हाला खूप सहन करावं लागत आहे. पण आमच्यात एवढी हिंमत नाही की आम्ही 2 तास पण एका आंदोलनासाठी काढू आणि सरकारविरोधात आंदोलन करू. आणि त्यासाठी आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही शासन प्रशासनचे दारोदारी जाऊन त्यांना निवेदने, आंदोलने आणि ठिय्या आंदोलने, मोर्चे काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहीत असेल आज रिक्षा चालकांची जी व्यथा आहे, काल एक रिक्षा चालक आलं होतं, मला सांगितलं की साहेब मी सकाळी 5 वाजता रिक्षा काढतो का, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत जर 50-100 रुपये पण व्यवसाय झालं तर त्या व्यवसायाच्या पैशांनी मी माझ्या मुलाबाळांना नाश्त्याची सोय करू शकतो. जर व्यवसाय नाही झाले तर माझे मुलं-बाळं 9 वाजेपर्यंत नाश्ता बिना नाश्त्याचे घरात बसतात. आज ही परिस्थिती रिक्षा चालकांची झालेली आहे. आणि अशात जर तुम्ही 2 व्हीलर बाईक टॅक्सी सुरू केले तर हे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याचे मार्गावर असणारा रिक्षा व्यवसाय. आणि आमची कडकडीची विनंती आहे, महासंघाची पूर्ण कडकडीची विनंती आहे की आपण एक रिक्षा चालकांची व्यथा, आपल्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे जे खास करून रिक्षा चालक म्हणून मुख्यमंत्री झालेले आणि ते स्वतःला सांगतात की मी एक रिक्षा चालक आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना कडकडीची विनंती करतो सर्व रिक्षा चालक बांधवांतर्फे की आपण स्वतः एक रिक्षा चालक आहे तर आपण या रिक्षा चालकांची व्यथा ऐकून घ्यावी. त्यांची जे परिस्थिती आज जे त्यांच्यावर संकट आहे ते संकटवर कशा प्रकारे मात करता येईल याची उपाययोजना करावेत लवकरात लवकर, अन्यथा महासंघाला राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ. संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य रियासत सांगली जिल्हा अध्यक्ष मी अमीन मुल्ला. खाजगी व सरकारी ॲपमधील बाईक टॅक्सी व सेवा तात्काळ बंद करण्यात, रिक्षा व टॅक्सी चालकांना रोजगाराचे आरक्षण करण्याबाबत निवेदन. 2017 पासून शासनाने खुले रिक्षा परवाने ओपन परमिट देण्यास सुरुवात केली व शासनाच्या धोरणावर विश्वास ठेवून लाखो युवकांनी बँकेत लाखो कर्ज घेऊन नवीन रिक्षा खरेदी केल्या. तर या रिक्षा खरेदी केल्या, व्यवसाय सुरू केल्या. आजही त्या युवक दर महिन्याला बँकेत हप्ते भरत आपल्या कुटुंबांना निर्वाह करत आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या बाईक टॅक्सी प्रोत्साहन देत असेल तर रिक्षा व्यवसायावर त्यांचे थेट परिणाम होणार आहेत. तर प्रवासी बाईकच्या टॅक्सीमध्ये वळल्यास रिक्षा चालकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे लाखो चालक बेरोजगार होण्याची, बँकेची कर्ज थकण्याची व अन्य कुटुंबावर आर्थिक संकट ओढण्याची शक्यता आहे. शासनाने एका बाजूने युवकांना रिक्षा परवाने देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्या व उद्या दुसऱ्या बाजूस त्या व्यवसायावर परिणाम करणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी परिस्थिती धोरणे त्यामुळे त्या निर्णय पूर्ण
पूर्ण विचार करून अंतिम आवश्यकता आहे. यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदन देण्याचा कारण असा आहे की जे शासनाने एक तारखेपासून बाईक टॅक्सीला परवानगी पूर्णपणे दिली आहे. म्हणजे बाईक टॅक्सी यांना शासनाने जे सरकारी टॅक्स किंवा टॅक्स दिलेला आहे त्यामध्ये त्यांना लायसन्स आणि परवाना परमिट देण्यात आलेले आहे. जर जळगाव जिल्ह्यात ही बाईक टॅक्सी सुरू झाली तर त्याचा परिणाम असा होणार आहे की असंघटित कामगार आहे म्हणजे ऑटोरिक्षा चालक त्याच्या आर्थिक संकट त्यांच्यावर येणार आणि सिनेमॅटिक करणारा माणूस येतो मोठा माणूस